एबीपी माझावर तुम्ही पाहत आहात गाव तिथे माझा. आता एक नजर टाकणार आहोत गावागावातील महत्त्वाच्या बातम्यांवर. अहमदनगरच्या वाळू तस्करी विरोधात महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. नगर तालुक्यात रामवाडी परिसरामध्ये तब्बल 45 लाखांची 2,500 ब्रास वाळू ताब्यात घेण्यात आली आहे. या प्रकरणी वाळू तस्कर चंद्रकांत काळेला अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. काळेने परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाळू उपसा केलेला आहे, अवैध साठा केलेला आहे. महसूल विभागाला माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या मदतीने छापा टाकण्यात आला. जळगावातील गोंडगाव इथे पाण्याच्या डोहामध्ये 2 सख्ख्या भाऊ बहिणींचा मृत्यू झालाय. सोमवारी दुपारी 3:30 वाजता ही घटना घडली. गोंडगावचे केशव पाटील यांना 14 वर्षांचा मुलगा आणि 12 वर्षांची मुलगी असते. शिवराम आणि आरती डोहात पाय धुण्यासाठी गेलेले असताना त्यावेळी त्यांचा पाय घसरला आणि मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. हावडा अहमदाबाद रेल्वे गाडीतून एका अज्ञात इसमाने एका महिलेला गोंदियाजवळ बाहेर फेकलं. उपचारादरम्यान महिलेचा तुमसर उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झालेला आहे. या महिलेची ओळख अद्यापही पटलेली नाही. गोंदियाच्या मुंडीकोटा रेल्वे स्टेशनवरती अर्धा किलोमीटर आधी संध्याकाळी ही घटना घडली. मृत महिलेचं नाव पूजा असल्याचं कळतंय. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत. आपल्या सैराट अभिनयाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या रिंकू राजगुरूने परभणीकरांनाही आड लावलं. काल दहीहंडी उत्सवासाठी रिंकू परभणीला आली होती आणि त्यावेळी तरुणांनी रिंकूची झलक पाहण्यासाठी गर्दी केली. परभणीतील स्टेडियम खचाखच भरलं होतं. यावेळी गर्दीला अडवताना पोलिसांना धक्काबुक्की करायला लागली. काल अकोला शहरामध्ये हर हर महादेव आणि बंबुलेचा गजर झाला. शेवटच्या श्रावणी सोमवारला अकोल्यामध्ये कावड यात्रेचं आयोजन केलं जातं. यावेळी हजारो भाविकांनी गर्दी केली. अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राजेश्वराला 17 किलोमीटर अंतरावरील गांधीग्राम इथे पूर्ण नदीच्या पाण्याचा जलाभिषेक केला जातो. काल हा उत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला. कावड यात्रेला 72 वर्षांची दीर्घ परंपरा आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी 5वं ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असलेल्या परळी वैजनाथमध्ये 2.25 लाख शिवलिंग साकारण्यात आले. श्रावण महिन्यात देशभरातील लाखो भक्तगण परळीमध्ये दाखल होतात. यावेळी राजस्थानहून 300 शिवभक्त परळीमध्ये दाखल झाले. या भक्तांनी खास राजस्थानच्या रवासा येथून आणलेल्या मातीपासून शिवलिंग तयार केलं आणि हे शिवलिंग तयार करण्यासाठी 700 लिटर उसाचा रस, 700 लिटर दूध, 150 लिटर तूप, 200 किलो तांदूळ, 200 किलो फुलं, 2.25 लाख बेलपत्र आणि 1 टन मातीचा वापर करण्यात आला. या शिवलिंगांचं दर्शन घेण्यासाठी स्थानिक मोठी गर्दी करतात.